आमच्या शेतात आले आहे नारळ काढण्यासाठी। कवळे नारळ आहेत पाण्याचे। बघू आता किती पाणी लागतंय त्याला। आमच्या शेतातील नारळाचं झाड आज नारळ आले काढायला। बघू आता किती पाणी लागते। काही छोटे नारळ आहेत, बाकीचे नारळ काढलेले आहेत। येस, मस्त। हे झाड नारळाचं इथे पण आहे। संध्याकाळचे 6:45 वाजलेत। खूप सुंदर वातावरण झालंय। वाव, मस्त। आमच्या शेतातलं पलीकडे ऊस, त्याच्या पलीकडे तिकडे घास। आभाळ भरून आलंय, पाऊस पडेल की नाही माहिती नाही। अतिशय सुंदर असं मनमोहक वातावरण। बघू आता या नारळाच्या झाडाला आपल्याला, बघू आता या नारळाच्या झाडापासून आपल्याला किती नारळ भेटत आहेत। ते नारळ काढणारी माणसं असतात ना, त्यांना निरोप पाठवलाय। बघू आता ते येतील थोड्याच वेळात। येस, बाबा आलेत नारळ काढून देण्यासाठी। वाव, अरे वा। तर अशा पद्धतीने नारळ काढायचं काम चालू आहे। त्याला ते पुढे काय खुरपं आपण म्हणतो ना, खुरपं लावलंय ना। वा, आमच्या शेतातील नारळ। ग्रेट, येस, हो, मस्त। पडलेत खाली। तिथे पण पडला। वाव, छान। चालू आहे नारळ काढायचं काम। छान छान नारळ आलेत। वाव, आमच्या शेतातील नारळ। आपल्या शेतातील नारळाचं पाणी पिण्याची मजाच वेगळी असते। पौष्टिक आणि आयुर्वेदिक आहे ना, मस्त। आपल्या पूर्वजांच्या पुण्याईने आपल्याला हे नारळ खायला भेटतात। भाग्यच लागतं रिअली।